नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मी रमाई बोलते. नाटिकेने माता रमाईस अभिवादन. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉक्टर वैभवी घरगावकर प्रस्तुत मी रमाई बोलते या नाटिकेचं सादरीकरण शहरातील नगरपालिकेच्या समोरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बुधवारी रात्री करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतकुमार कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, नगरसेवक बाबा मस्के, अश्विनीताई सोनकांबळे, दी लॉर्ड बुद्धा ट्रस्टचे उपाध्यक्ष मच्छिंद्र सरपे, वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी वैभवी घरगावकर यांनी माता रमाईचा त्याग, संघर्ष, कुटुंबातील अडीअडचणी, लहान मुलांचे आजारपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षण घेण्याची जिद्द आणि रमाईची त्यांना साथ आदी विविध प्रसंग नाट्यछटेतून उलगडून दाखवले. औषध पाण्याविना मुलांचं निधन ही गोष्ट तिने बाबासाहेब विदेशात शिकायला असताना पत्रातून कथन करते त्या अनुभवाने अनेकांचे डोळे पाणावले होते. प्रारंभी त्यागमूर्ती माता रमाईच्या जीवनावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना आणि संविधान गुणगौरव परीक्षेतील स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप कांबळे, राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले, तर प्राध्यापक संजय कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश भालेराव, किरण कांबळे, बाळासाहेब भोसले, सतीश ढोणे, जीवन सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या तुळजाई एक्सप्रेस चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुळजाई एक्सप्रेससाठी प्रतिनिधी दमयंती भालेराव, तुरोरी.